राज्यातील भाकड जनावरांचा प्रश्न बिकट होत असतानाच आज अहिल्यानगर मधील संगमनेर तालुक्यात शिव आर्मी संघटनेच्या वतीने शेतकरी बचाव आंदोलन करण्यात आले। तर सविस्तर माहिती जाणून घेऊयात महासंगम न्यूज सोबत खुलासा सत्य असत्याचा। आंदोलनादरम्यान असंख्य शेतकरी आपल्या भाकड जनावरांसहित उपस्थित होते। त्यांच्याशी बोलताना शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारविषयी अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिल्या। शेतकऱ्यांचा प्रश्न सोडायला बिघडला कोणतं तुमचं? तर हे गोरे आहेत ना, त्याच्या तालुक्यातल्या त्या आमदाराकडे नेऊन बांधून टाकत। कोणत्या पक्षाचा त्याच्याशी घेणं देणं नाही। आमचे काम करा, आम्ही मत दिलेत ना कोणीतरी। हे गोरे त्या आमदारांच्या घरी नेऊन बांधा। कारण असं की सरकार इतकं उदासीन आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत। म्हणजे नुसतं दूध उत्पादकाचाच प्रश्न असेल, कापसाची परिस्थिती पाहतो शेतकऱ्याला मरणे घालते। कांद्याचे बाजार निघाले तेव्हा दिल्यास ते परवडल्यास ती अशी साठवणाऱ्यांची परिस्थिती झाली। म्हणजे चिंगळी 200 रुपये जाऊ राहिली। आता बाजार आहे का कांद्याला? म्हणजे पिकून त्याचं खत केलं तरी त्याचे जास्त पैसे होतील असा कांद्याचा मार्केटमध्ये बाजार झालाय। असे सगळ्याच परिस्थितीत शेतकऱ्यांचं मरण सरकारकडनं चालू आहे। आता हा एक छोटा मुद्दा आहे, म्हणजे खरं तर सगळ्या ओव्हरऑल शेतकरी जीवनाचं पाहिलं तर, पण पश्चिम महाराष्ट्राचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करत नाही, त्याचं मूळ कारण दूध व्यवसाय। जर हा दूध व्यवसाय मोडकळीस आला तर या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागेल। आणि ह्या मुद्द्याच्या बाबतीत काय होतं, मांजराच्या काळात घंटा बांधायची कोणी लगेच आरोप करायला सुरुवात होते, ही गरमी होते, हे अमुक आहे, हे तमुक आहे, आणि राजकीयकरण करायला सुरुवात होती। त्यामुळे लोकही घाबरत होते पहिल्या टप्प्यात। पहिलं आंदोलन जे झालं सगळं कव्हर करायला, सगळ्यांचे खरं तर आभार, तुम्ही पोहोचवलं ते लोकांपर्यंत, आणि लोकांमध्ये हा विश्वास आला की नाही आपला मुद्दा आपण ताकदीनं मांडू शकतो, आणि आपण काय कुठे धर्माला छेद न देता मांडू शकतो। सरकारला सांगू शकतो आपली जी भावना आहे ती सरकारपर्यंत पोहोचू शकतो। सरकारला सांगू शकतो बाजारभावाप्रमाणे पैसे द्या, परंतु हे सगळं करूनही सरकारचा काहीच प्रतिसाद नाही। तर त्याच्यामुळं आज पहिल्या वेळेस आम्ही 10-11 गोरे होते, आज त्याच्यात 10 पट आले, आणि पुढच्या वेळेस 1000 गोरे घेऊन आम्ही इथं नाही येणार, स्थानिक आमदारांच्या घरावर जाणार आणि राज्यभरातल्या सगळ्या आमदारांच्या घरावरती जाणार। साहेबांनी आज सांगितलं की मागच्या वेळेस जे 11 आपण गोरे जमा केले होते ते त्यांनी जीवदया गोशाळा आहे तिथे जमा केले नगरपालिकेच्या मार्फत, परंतु आपले काही शेतकरी बांधव सकाळी जाऊन आले गोरे पाहून, तर तिला असं समजलं की त्यातले 4 शिल्लक आहे। तर ते बाकीचे गोरे जे मिळेत त्याच्या बदल्यात तुम्ही आता गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार पुन्हा गुन्हा दाखल करणार ते सांगितलं। चौकशी होत नाही, बघू वगैरे आपण एक कोणीतरी या गोष्टीला मोर्चा पाहिजे, आणि म्हणून शिव आर्मी संघटना दत्ता ढगे या सर्व मोर्चाचं नेतृत्व करतात। दत्ता ढगेंनी 4-5 दिवसापूर्वी यांना निवेदन दिलेलं आहे। प्रांत साहेब, तहसीलदार, पोलीस, तालुका पोलीस, शहर पोलीस सगळ्यांना आजच्या आंदोलनाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती प्रशासनाला ही कळवलेली आहे। प्रशासनाला किती दखल घेतली या गोष्टीची, किती दखल घेतली त्यांनी। आपण जे जमा केलेले वासरं होते त्या वासरांची माहिती जी तहसीलदारांना नाहीये, किती शोकांतिका या गोष्टीची। आपण दोष यांना देत नाहीये, परंतु आज आंदोलन होणार आहे। काल 11 वासरं आपण जमा केले, आज 1,200 आलेले आहे, उद्या 1000 येतील। मग आपण काय करायचं? शेतकऱ्यांनी एवढंच काम करायचं का? जन्माला आलेले गोरे यांच्या प्रांताला आणून सोडायचे? आपण त्यांना थोडा वेळ देऊयात, पाहिजे तर त्यांनी गुन्हा दाखल करावा त्यांच्यावरती, FIR ची कॉपी आम्हाला द्यावी। आम्ही आंदोलन थांबवू, आजचं पुढच्या आंदोलनाची तयारी करू, कारण की आंदोलन तर संपणार नाहीये जोपर्यंत तुम्ही कायद्यात क्लिअर नाही करत नाहीये तोपर्यंत। शेतकऱ्याला बाजार भावाप्रमाणे या गोऱ्यांचे भाकडगाईंचे पैसे द्या आणि तुम्ही घेऊन जा, पुढे त्याचं पालन पोषण करा, हीच आमची मागणी। आपण सांगितलं ना, वारकरी माणसं आहेत, महाराष्ट्र धर्म जाणणारी माणसं आहेत, त्यामुळे कापा बांधणार आपल्याचं कोणीच नाही। संतांची भूमी आहे आमची, त्यामुळं आपण सगळेच संतांच्या भूमीतले आहेत, साहेबही संतांच्या भूमीतले आहेत। त्यामुळं एकदम सर आमची मागणी की बाजार भावाप्रमाणे आम्हाला त्याचे पैसे पाहिजे। आता तुम्हाला पहिलं निवेदन 3 महिन्यापूर्वी दिलंय,
त्याच्यानंतर परत 1 महिन्यापूर्वी दिलं होतं, आंदोलन झालंय महिन्यापूर्वी, महिनाभरात तुम्ही काहीच हालचाल केली नाही, साधा रिप्लाय नाही, फक्त एक पत्र तुमचं आलं की वरती प्रशासनाला कळवलंय, ते तर तुम्ही कोणालाही देता. अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा.